मी नेहमीच एक साधारण आयुष्य जगत आले होते. माझे नाव पद्मिनी आणि मी साधारण 18 वर्षापासून एका कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये कमवते. ही रक्कम त्या काळात खूप मोठी रक्कम समजली जायची. पण माझा मुलगा अजयला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अजयसाठी तर मी एक साधारण महिला होते, जी सकाळी कामाला जायची आणि संध्याकाळी थकून भागून परत यायची. आणि मी सुद्धा कधीच माझ्या मुलाला मी कोणत्या पदावर काम करते हे खरे सांगितले नाही. माझ्यासाठी पैसा म्हणजे ट्रॉफी नव्हती, ज्याला भिंतीवर ठेवून सर्वांना दाखवले जावे. मी अशा काळात लहानाची मोठी झाले होते. तिथं आत्मसन्मान हा आतून येत असायचा आणि त्यावेळी बडबड करण्यापेक्षा जास्त शांत राहणे म्हणजे चांगले लक्षण मानले जायचे. म्हणून मी माझे सत्य नेहमी माझ्याजवळच ठेवले. मी कितीतरी वर्ष माझ्या मध्यमवर्गीय इमारतीत असलेल्या घरात राहत होती, जे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशातून खरेदी केले होते. मी कितीतरी वर्ष ती एकच चामड्याची पर्स वापरत होते. एवढेच नाही तर मी बाजारातील साध्या दुकानांमधून कपडे खरेदी करायचे आणि घरी स्वतः जेवण बनवायची. अशा प्रकारे मी सर्वच गोष्टींमध्ये बचत करायची. त्यामुळे मी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे श्रीमंत होत गेली. कारण खरी हिंमत कधीच आवाज करत नाही, तर खरी हिंमत फक्त बघते. आणि मी प्रत्येक गोष्ट खूप लक्षपूर्वक पाहत असायची. एका गुरुवारच्या दुपारी अजयचा फोन आला. त्याचा आवाज थोडा बदललेला वाटत होता. त्याच्या आवाजात अशी भीती होती, जणू काही लहानपणी कोणीतरी चूक केल्यावर त्याच्या आवाजामध्ये असायची. ज्या प्रकारचा आज त्याचा आवाज वाटत होता. तो घाबरलेल्या स्वरात म्हणाला, त्याची बायको प्रियाचे आईबाबा परदेशातून आले आहेत आणि त्यांना मला भेटायचे आहे. त्यासाठी त्या लोकांनी रविवारी शहरातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन केले आहे आणि ते लोक तिथेच मला भेटतील, म्हणून मला त्यासाठी जायचं आहे. माझ्या मुलाच्या आवाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा दबाव जाणवत होता. यावरून ही गोष्ट स्पष्ट होत होती, हे एका मुलाचे आमंत्रण नव्हते, तर एक प्रकारची विनंती होती की आई, तिथे जाऊन मला लाज वाटेल अशी कोणतीही कृती करू नकोस. तेव्हा मी माझ्या मुलाला हळूच विचारले की त्यांना माझ्याविषयी काही माहीत आहे का. अजय काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, आई, मी त्यांना एवढेच सांगितले आहे की तू एका कंपनीत काम करतेस, एकटीच राहतेस आणि तू एक साधारण महिला आहेस. यापेक्षा जास्त काहीच नाही. साधारण हा फक्त एक शब्द जणू माझे संपूर्ण आयुष्य याच लहान विशेषणांमध्ये समावले गेले होते. जणू मीच एक समस्या आहे आणि त्यासाठी त्याला माफी मागावी लागत होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी नक्कीच येईन. मी माझ्या जुन्या पण आरामदायक ड्रॉइंग रूमकडे पाहिले. फर्निचर जुनं होतं. भिंतीवर कोणतीही महागडी कलाकृती नव्हती. एक छोटासा जुना टी.व्ही. होता. कोणाला प्रभावित करेल असे काहीच नव्हते. आणि त्याच क्षणी मी ठरवले, जर माझ्या मुलाला वाटत असेल की मी एक गरीब महिला आहे आणि जर माझ्या सुनेचे आईवडील मला या दृष्टिकोनातून तोलण्यासाठी तयार असतील, तर मी त्यांना तेच देईन ज्याची ते अपेक्षा करत असतील. त्या क्षणी ठरवले, मी एक तुटलेली साधी भोळी गरीबाई असल्याची जाणीव करेन. कारण जे लोक संपत्तीने दुसऱ्याचे मापन करतात ते खरंच कसे दिसतात हे मला माझ्या डोळ्यांनी बघायचे होते. रविवारचा दिवस आला. मी माझी सर्वात खराब साडी बाहेर काढली. एक हलक्या राखाडी रंगाची चुरलेली सुती साडी आणि मी जुने खूप वेळा घातलेले बूट घातले. कोणताही दागिना नाही, अगदी घड्याळसुद्धा नाही. मग मी माझी फिक्की पडलेली कापडी पिशवी उचलली, केसांचा एक विस्कटलेला अंबाडा बांधला आणि आरशात पाहिले. मी एक अशी स्त्री दिसत होते जिच्यावर आयुष्यात खूप संकटे आली आहेत आणि ती कसे तरी आयुष्य जगत आहे. मी एक रिक्षा पकडली आणि त्या रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. शहराच्या सर्वात पॉश भागातील एक अत्यंत महागडे हॉटेल, जिथे मेन्यू कार्डमध्ये किमतीत लिहिलेल्या नसायच्या आणि जिथे एका प्लेटचा खर्च एका सामान्य व्यक्तीच्या एका महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त होत असेल. हॉटेलच्या दारावर पोहोचून मी दीर्घ श्वास घेतला. अजय आणि प्रिया लांब एका टेबलाजवळ उभे होते. अजयने सूट घातला होता आणि तो खूप अस्वस्थ दिसत होता, तर माझी सून प्रिया नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती.
क्रीम रंगाच्या ड्रेसमध्ये, पण ती दरवाजाजवळ तणावपूर्ण नजरेने बघत होती. जणू तिला लाज वाटत होती. नंतर माझी नजर प्रियाच्या आईवडिलांवर पडली. ते राजा महाराजांप्रमाणे एका टेबलासमोर बसले होते. प्रियाची आई संजना यांनी जरीची चमकदार हिरवी साडी परिधान केली होती. गळ्यावर, मनगटावर आणि बोटांवर हिरे आणि सोने होते. तर प्रियाचे बाबा दिनेश एका नीटनेटक्या सूटमध्ये होते. हातात एक मोठे महागडे सोन्याचे कंगन किंवा घड्याळ म्हणा. दोघेही जणू एखाद्या अलिशान महालातून डिनर करण्यासाठी आल्यासारखे वाटत होते. मी घाबरत घाबरत हळुवार पावले टाकत पुढे सरकले, जणू मी त्या ठिकाणची नव्हतेच. अजयने मला पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याचे डोळे मोठे झाले. आई, तू येणार म्हणाली होतीस, त्याप्रमाणे आलीस? त्याच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. मी एक हलके स्मित हास्य दिले. हो बाळा, मी आले. तेव्हाच प्रियाने माझ्या गालावर एक चुंबन दिले आणि म्हणाली, नमस्ते सासूबाई, तुम्हाला बघून छान वाटलं. पण तिच्या डोळ्यातील भावना तिच्या शब्दांच्या अगदी उलट दिसत होत्या. तिने तिच्या आईवडिलांशी माझी ओळख एका विचित्र, जवळजवळ माफी मागणाऱ्या पद्धतीने करून दिली. पप्पा, मम्मी, ही अजयची आई आहे. तेव्हा प्रियाची आई, संजनाची आई मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहत होती. त्याच क्षणी त्यांच्या डोळ्यात मला सगळं दिसलं. तिरस्कार, निराशा अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्यांना माझा पोशाख, माझे जुने बूट, माझी झोळी बघून किती घृणा वाटत होती. तरीही मजबुरी म्हणून त्यांनी एक हळूवार निर्जीव हात माझ्या दिशेने पुढे केला आणि एक शिष्टाचार म्हणून म्हणाल्या, भेटून आनंद झाला. दिनेशनेही त्याचप्रमाणे खोटे हास्य चेहऱ्यावर आणून हात मिळवला. त्यानंतर मला त्या हॉटेलच्या शेवटच्या कोपऱ्यात बसवलं गेलं, सर्वात दूरच्या खुर्चीवर, जणू मी दुसऱ्या दर्जाची पाहुणी आहे. कोणीही माझी खुर्ची सरकवायला देखील मदत केली नाही. ना कोणी विचारलं की मी आरामदायक आहे की नाही. वेटर मेन्यू कार्ड घेऊन आला, जो मेन्यू कार्ड इंग्रजी भाषेत लिहिला होता. मी ते उघडलं आणि मला काहीच समजत नसल्याचं नाटक केलं. तेव्हा संजनाने उपहासाने विचारलं, तुम्हाला मेन्यू कार्ड समजून घेण्यासाठी माझी मदत पाहिजे का? मी माझा आवाज शक्य तितका दबलेला आणि भोळा ठेवला. हो, मला या शब्दांचा अर्थ कळत नाही आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलं. त्यांनी वेटरला सांगितलं, काहीतरी साधं आणि असं जे जास्त महाग नसेल. आम्हाला यांच्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नाही आहेत, असे प्रियाची आई ते वेटरला इंग्रजीमध्ये म्हणाली. का? तर मला समजायला नको. तेव्हाच दिनेशने मान डोलावली, पण अजयने आपली नजर खाली केली आणि प्रिया आपल्या नॅपकिनशी खेळू लागली. मी फक्त बघत राहिले. मग प्रियाच्या आईने बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या विदेशी भाषेत विमानातील थकव्याबद्दल आणि इथे सगळं कसं किती वेगळं आहे याबद्दल सांगितलं. मग हळूच त्यांनी पैशांची गोष्ट सुरू केली. त्यांनी सांगितलं की ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तिथले भाडे 40,000 रुपये प्रतिदिवस आहे. पुढे त्यांनी भाड्याने घेतलेल्या अलिशान गाडीचा उल्लेख केला. ते म्हणाले, शॉपिंगमध्ये त्यांनी काही वस्तू घेतल्या, जास्त काही नाही, फक्त काही लाख रुपयांच्या. त्या माझ्याकडे पाहत होत्या. मी प्रभावित व्हावं या अपेक्षेने. मी फक्त मान हलवली. ते तर खूपच छान आहे. त्या पुढे म्हणाल्या, हे बघा पद्मिनीताई, आम्ही नेहमी पैशाच्या बाबतीत खूप सावध असतो. आम्ही खूप मेहनत केली, चांगली गुंतवणूक केली, त्यामुळे आता आमची 2 देशांमध्ये प्रॉपर्टी आहे. दिनेशचे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि मी माझ्या गुंतवणूकदारांची देखरेख करते. मग प्रियाच्या आईने हसतच मला विचारलं, आणि तुम्ही नेमकं काय करता हो? मी मान खाली झुकून उत्तर दिलं, मी एका ऑफिसमध्ये काम करते, कागदपत्रे, फायलिंग वगैरे, साध्या गोष्टी. संजना दिनेशकडे पाहत म्हणाली, अहो मी समजले, प्रकाशकीय काम. हेही ठीक आहे, प्रामाणिक काम आहे. शेवटी सगळ्या नोकऱ्या आदरणीय असतातच, नाही का? निश्चितच, मी उत्तर दिलं. तेवढ्यात जेवण आलं. मोठ्या प्लेट्समध्ये लहान लहान कलाकृतीसारख्या सजलेले खाद्यपदार्थ होते. संजनाने काळजीपूर्वक आपली प्लेट स्वतःजवळ घेतली आणि म्हणाली, ही 7,000 रुपयाची एक प्लेट आहे, पण याची किंमत एवढी जास्त का आहे? तर चांगल्या गुणवत्तेसाठी पैसे द्यावेच लागतात. कोणी काहीही खाऊ शकत नाही, बरोबर ना? मी मान हलवली. हो, नक्कीच. अजयने विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाच्या आईने त्याला मध्येच टोकलं. बाळा, तुझी आई एकटी राहते का? अजयने मान हलवली.
हो, ती एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहते. प्रियाच्या आईने बनावटी दया दाखवली. ओहो, हे कठीण होत असेल ना या वयात एकटं राहणं, जास्त आधार नसणं आणि तुमचा पगार, सगळं कसं सांभाळत आहो तुम्ही? तेव्हाच मला समजलं की मी आवळली जात आहे. मी हळूच उत्तर दिलं, हो, माझे पोट भरत असताना जिथे पैसे वाचवता येतात तिथे वाचवते. माझ्या जास्त गरजा नाहीत. प्रियाच्या आईने अगदी नाट्यमय पद्धतीने आभार मानले. पद्मिनीताई, तुम्ही किती बहादूर आहात हो. मी खरंच त्या महिलांची प्रशंसा करते ज्या एकट्या संघर्ष करतात. अर्थात प्रत्येक आईला वाटतं की तिने आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यावं. पण ठीक आहे ना, प्रत्येकजण तेवढंच देऊ शकतो जेवढं तो कमवतो. हा एक थेट पण जीव घेणा हल्ला होता. त्या मला सांगत होत्या की मी अजयसाठी पुरेसे नव्हते. मी त्याला तो हकदार असलेलं आयुष्य दिलं नाही, का तर मी गरीब अपूर्ण आई होते. अजयच्या मोठ्या टेबलाखाली आवळल्या जात होत्या. प्रियाच्या आईने आपले बोलणे पुढे सुरूच ठेवले. आम्ही नेहमी लक्ष दिलं की प्रियाला सर्वात उत्तम आयुष्य मिळावं. ती सर्वोत्तम शाळात शिकावी, जग फिरली, 4 भाषा शिकली. आता ती एक आलिशान नोकरी करत आहे. ती चांगले कमावते. जेव्हा तिचं लग्न अजयशी झालं तेव्हा आम्ही त्यांना खूप मदत केली. त्यांना घराच्या डाऊन पेमेंटसाठी पैसे दिले. त्यांच्या हनीमूनचा खर्च उचलला, कारण आम्ही तसेच आहोत. आम्ही आमच्या मुलांना समर्थन देण्यावर विश्वास ठेवतो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आणि तुम्ही अजयला काही मदत केलीत का त्यांच्या लग्नाच्या वेळी? हा प्रश्न एका तीक्ष्ण सुरीसारखा हवेत तरंगत होता. जास्त नाही, मी उत्तर दिलं. जे जमलं तेवढ्या छोट्याशा भेटवस्तू दिल्या. माझ्या अशा बोलण्यावर प्रियाची आई हसली. तेव्हा माझा राग उफाळून आला. म्हणून मी म्हणाले, प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असते, नाही का? रक्कम नाही तर भावना ही तेवढीच महत्त्वाची असते. मला राग आला होता, पण तो स्फोटक नव्हता. तो बर्फाखाली वाहणाऱ्या नदीसारखा थंड आणि नियंत्रित होता. मी माझे दडलेले स्मित हास्य कायम ठेवले आणि प्रियाच्या आईला बोलू दिलं. त्या जितकं जास्त बोलत गेल्या तितकं त्या स्वतःला उघड करत गेल्या. मग प्रियाच्या आईने महागड्या रेड वाईनचा घोट घेतला. ही वाईन फ्रान्सच्या खास भागातील आहे. एका बाटलीची किंमत जवळपास 15,000 रुपये आहे. पण जेव्हा तुम्हाला गुणवत्ता माहीत असते तेव्हा तुम्ही कंजूसी करत नाही, बरोबर ना? त्यावर मी उत्तर दिले, मी वाईन फक्त खास प्रसंगीच पिते आणि सहजा सर्वात स्वस्त. मला या सगळ्या गोष्टींची जास्त समज नाही. तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवत स्मितहास्य केले. काही हरकत नाही, प्रत्येकाची प्रशिक्षित चव असते. ती अनुभवाने, प्रवासातून, शिक्षणातून येते. डेझर्ट आलं. कलाकृतींसारख्या दिसणाऱ्या लहान लहान गोष्टी. प्रियाच्या आईने सर्वात महाग डेझर्ट ऑर्डर केलं होतं. हा 2,000 रुपयांचा एक तुकडा आहे. त्या म्हणाल्या, यावर खाण्यायोग्य सोनं लावलं आहे. बघा, हे छोटे सोनेरी कण. ही खासियत फक्त सर्वोत्तम हॉटेल्सच देतात. थोड्या वेळाने प्रियाची आई गंभीर होऊन म्हणाली, पद्मिनीताई, आता आपण सर्वजण इथे आहोत, त्यामुळे मला वाटते की आपण एक कुटुंब म्हणून काहीतरी बोलले पाहिजे. अजय तणावात आहे. मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे. प्रियाच्या आईने हात वर केला. मला माझे बोलणं पूर्ण करू दे बाळा, हे आवश्यक आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिले. पद्मिनीताई, मला समजते की अजयला वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केलेत. मी खरोखरच त्या गोष्टीसाठी तुमचा आदर करते. पण अजय आता त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहे. त्याचे लग्न झाले आहे. त्याला जबाबदाऱ्या आहेत आणि प्रिया व तो स्थैर्यासाठी पात्र आहेत. स्थैर्य? मी हळूच विचारले. हो, त्यांनी उत्तर दिले. आर्थिक आणि भावनिक स्थैर्य. आम्ही त्याला खूप मदत केली आहे आणि करत राहू. पण अजयवर अनावश्यक भार पडू नये असे आम्हाला वाटते. त्यांचा स्वर स्पष्ट होता. त्या मला भार म्हणत होत्या. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याच्या आईला त्या भार समजत होत्या. मी पुनरावृत्ती केली. प्रियाची आई सुस्कारा टाकत म्हणाली, मला कठोर व्हायचे नाही आहे, पण तुमच्या वयात मर्यादित पगारासह एकटं राहणं हे स्वाभाविक आहे आणि अजयला तुमची काळजी वाटते. त्याला वाटेल की त्याला तुमची काळजी घ्यावी लागेल. तो एक चांगला मुलगा आहे, पण ही काळजी त्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकते असे आम्हाला वाटते. तुम्हाला माझे म्हणणे समजत आहे का? मी उत्तर दिले, हो. म्हणूनच त्यांनी पुढे सांगितले, मी आणि दिनेशने काहीतरी विचार केला आहे. त्यांनी अगदी नाट्यमय विराम घेतला. आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. तुम्हाला एक छोटासा मासिक भत्ता देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अधिक आरामात राहू शकाल.
आणि अजयला एवढी चिंता करावी लागणार नाही. अर्थात तो अगदी माफक असेल. आम्ही काही चमत्कार करू शकत नाही, पण तो एक आधार असेल. आणि मग त्यांनी त्यांचा खरा प्रस्ताव मांडला. आणि त्या बदल्यात आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की तुम्ही अजय आणि प्रियाच्या जागेचा आदर करा. त्यांना जास्त शोधू नका, त्यांना दबावात आणू नका, त्यांना कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य द्या. याचा अर्थ ही दानाच्या वेशात लाच होती. त्यांना मला विकत घ्यायचे होते, त्यांना मला पैसे द्यायचे होते, जेणेकरून मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर व्हावे, जेणेकरून माझ्या गरिबीमुळे त्यांच्या मुलीला लाज वाटू नये. अजयने मध्येच त्यांचे बोलणे थांबवले. आई बस करा, तुम्हाला असे करण्याची काही गरज नाही. पण प्रियाच्या आईने त्याला परत थांबवले. अजय शांत रहा, आम्ही मोठी माणसे बोलत आहोत. तुझ्या आईला समजत आहे ना? मी माझा नॅपकिन उचलला, माझे ओठ पुसले आणि पाण्याचा घोट घेतला. शांतता वाढत गेली. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. प्रियाची आई आशेच्या नजरेने, प्रियाचे बाबा गर्वाने, प्रिया लाजल्यासारखी आणि अजय हताशपणे. तेव्हा मी म्हणाले. माझा आवाज आता दबलेला नव्हता. तो मजबूत, स्पष्ट आणि शांत होता. हा एक मनोरंजक प्रस्ताव आहे. प्रियाच्या आई, खरंच खूप उदार आहात तुम्ही. प्रियाच्या आईने विजयी हास्य केलं. तेवढ्यात मी म्हणाले, पण मला काही प्रश्न आहेत. प्रियाची आई डोळे मिचकवत म्हणाली, नक्कीच, जे विचारायचे असेल ते विचारा. मी विचारले, तुम्ही मला एका माफक मासिक भत्त्यासाठी किती रक्कम देण्याचा विचार करत आहात? त्या अडखळल्या. आम्ही सुमारे 5,000 किंवा 7,000 देण्याचा विचार करत होतो. मी मान हलवली. ठीक आहे, मी समजले. महिन्याला 7,000 का? तर मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून गायब व्हावे. मला हे अशा प्रकारे म्हणायचे नव्हते. नाही, मी उत्तर दिले. तुम्ही ते अगदी याच पद्धतीने म्हणालात. मी विचारले की त्यांनी अजय आणि प्रियाच्या घराच्या डाऊन पेमेंटमध्ये किती मदत केली होती. प्रियाच्या आईने गर्वाने मान हलवली. सुमारे 3 लाख. वा, कितीही उदारता. आणि हनीमूनसाठी? सुमारे 1,20,000 रुपये. युरोपची सहल. अविश्वसनीय. म्हणजे तुम्ही अजय आणि प्रियावर सुमारे 4,20,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. संजना हसल्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता तुम्ही मागे सरकत नाही. तुम्ही बरोबर म्हणत आहात, मी हळूच म्हणाले. पण मला एक गोष्ट सांगा संजनाताई, त्या सर्व गुंतवणुकीने, त्या सर्व पैशांनी तुमच्यासाठी काही विकत घेतले आहे का? संजनाताई गोंधळल्या. याने तुमच्यासाठी आदर विकत घेतला का? याने तुमच्यासाठी खरे प्रेम विकत घेतले की फक्त आज्ञाधारकता विकत घेतली? माझा आवाज मोठा झाला. तुम्ही रात्रभर पैशाबद्दल बोललात, गोष्टींच्या किमतीबद्दल. तुम्ही किती खर्च केला आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत. पण तुम्ही एकदाही विचारले नाही की मी कशी आहे, मी आनंदी आहे का, मला काही त्रास आहे का, मला कोणत्या आधाराची गरज आहे का? तुम्ही फक्त माझी किंमत ठरवली आणि स्पष्टपणे माझी किंमत दर महिन्याला फक्त 7,000 रुपये आहे. प्रियाच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मग दिनेश रावांनी हस्तक्षेप केला. मला वाटते की तुम्ही माझ्या बायकोच्या हेतूचा गैरसमज करून घेत आहात. हो का? मग त्यांचे हेतू काय आहेत? मी थेट दिनेश रावांकडे पाहत म्हणाले. माझ्यावर दया करणे, रात्रभर माझा अपमान करणे, मला भीक देणे, जेणेकरून मी इथून गायब व्हावी. दिनेश रावांचे तोंड उघडेच राहिले. अजयचा चेहरा पडला. मी हातातील नॅपकिन टेबलवर ठेवला आणि खुर्चीवर मागे टेकले. माझ्या मनात आता कोणतीही भीती नव्हती. मी थेट संजनाताईंच्या डोळ्यात पाहिले. त्यांनी एका सेकंदासाठी माझ्या डोळ्यात पाहिले. मग अस्वस्थ होऊन नजर दुसरीकडे वळवली. त्यांना जाणवले होते की काहीतरी बदलले आहे. मी म्हणाले, संजनाताई, तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक खूप मनोरंजक गोष्ट सांगितली. तुम्ही म्हणालात की तुम्ही एकट्याने संघर्ष करणाऱ्या स्त्रियांचे कौतुक करता. त्यांनी हळूच मान हलवली. हो, मी म्हणाले होते. मग मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मी विचारले, तुम्ही कधी एकट्याने संघर्ष केला आहे का? तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याच्या आधाराशिवाय काम केले आहे का? तुम्ही कधी तुमच्या कुटुंबाच्या पैशाशिवाय स्वतःच्या हातांनी काही निर्माण केले आहे का? संजनाताई अडखळल्या. माझी स्वतःची कामे आहेत. कशी काय? मी खऱ्या उत्सुकतेने विचारलं. सांगा संजनाताई, सांगा. संजनाताईंनी स्वतःच्या केसातून हात फिरवला. मी आमच्या गुंतवणूकदारांचे व्यवस्थापन करते, मालमत्तेची देखरेख करते, आमच्या व्यवसायात आवश्यक ते निर्णय घेते. मी मान हलवली.
तुमच्या नवऱ्याने जो व्यवसाय उभा केला आहे, जी मालमत्ता तुम्ही एकत्र विकत घेतली आहे, जी गुंतवणूक त्यांनी केली आहे, मी काही चुकीची आहे का? दिनेशराव चिडले. हे बरोबर नाही आहे. माझी बायको देखील मी करतो तितकीच मेहनत करते. मी यावर शंका घेत नाही आहे, मी शांतपणे उत्तर दिलं. पण आधीपासून असलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणे आणि त्याला जमिनीतून निर्माण करणे यात जमीन आसमानचा फरक असतो. वारसा मिळालेल्या साम्राज्याची देखरेख करणे आणि त्याला वीट जोडून तयार करणे यात फरक असतो. तुम्हाला नाही वाटत का? तुम्ही कुठे जात आहात हे मला समजत नाही आहे. संजनाताई ओठ दाबत म्हणाल्या. मी सांगते. मी म्हणाले, 40 वर्षापूर्वी मी 23 वर्षाची होते. मी एका छोट्या कंपनीत सेक्रेटरी होते. मी किमान वेतन कमवत होते. मी भाड्याच्या खोलीत राहायचे आणि मला मिळेल ते सर्वात स्वस्त जेवण खायचे. आणि मी एकटी होते, पूर्णपणे एकटी. त्या अगोदर काही दिवसात मी गर्भवती झाले. पिल्याचा बाप निघून गेला. माझ्या कुटुंबाने माझ्याकडे पाठ फिरवली. मला निर्णय घ्यायचा होता की मी पुढे जायचं की हार मानायची. मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केले. अजयच्या जन्मानंतर 2 आठवड्यांनी मी कामावर परतले. दिवसा एक शेजारीन त्याची काळजी घ्यायची. मी दिवसा 12 तास काम करायचे. मी पाणी प्यायले, पण मध्ये कोणीच काही बोलले नाही. मी फक्त सेक्रेटरी राहून थांबले नाही. मी रात्री अभ्यास केला. मी कोर्स केले. मी सार्वजनिक वाचनालयात इंग्रजी शिकले. मी अकाउंटिंग, फायनान्स, ॲडमिनिस्ट्रेशन शिकले. मी त्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ बनले जे मला कोणी शिकवले नव्हते. सर्व काही स्वतःच्या बळावर एकटीने मुलाला वाढवत, भाडे, अन्न, औषधे, कपडे सर्व काही भरत होते. संजनाताई त्यांच्या प्लेटकडे एकटक पाहत होत्या, पण त्यांचे कान माझ्या बोलण्याकडे होते. त्यामुळे तिचा अहंकार कोसळायला सुरुवात झाली. आणि तुम्हाला माहीत आहे का संजनाताई, मी हळूवार पण चढलेल्या आवाजात बोलले. सेक्रेटरीतून असिस्टंट, असिस्टंटमधून कोऑर्डिनेटर, कोऑर्डिनेटरमधून मॅनेजर, मॅनेजरमधून डायरेक्टर. यासाठी मला 20 वर्ष लागली. 20 वर्षाचे सततचे काम, असे बलिदान ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मी ते करून दाखवले. आणि तुम्हाला माहीत आहे का की मी आता किती कमवते? संजनाताईंनी मान हलवली. 1 लाख रुपये महिना. संपूर्ण खोलीत शांतता पसरली की कोणीतरी जग थांबवले होते. अजयने आपल्या हातातील चमचा खाली ठेवला. प्रियाचे डोळे मोठे झाले. दिनेश रावांनी अविश्वासाने कपाळावर आठ्या आणल्या. प्रियाची आई तर तोंड उघडे ठेवून थिजून गेली. 1 लाख? मी पुनरावृत्ती केली. दरमहा जवळजवळ 20 वर्षापासून गुंतवणूक आणि बोनस वगळता माझ्या कारकिर्दीतील ही 1 करोड रुपयांची सकल कमाई आहे. संजनाताईंनी अनेकदा पापण्यांची उघडझाप केली. नाही, मला समजत नाहीये. तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमावता? नक्कीच, मी शांतपणे उत्तर दिले. मी एका मल्टीनॅशनल कॉर्पोरेशनसाठी प्रादेशिक संचालक आहे. मी 5 देशांच्या कामावर देखरेख करते. मी असे निर्णय घेते ज्यामुळे 1 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. आणि मी अशा करारांवर स्वाक्षरी करते जे वाचण्यासाठी तुम्हाला वकिलांची गरज पडते. आणि मी हे दररोज करते. अजयचा चेहरा फिका पडला. आई, तू मला कधीच का नाही सांगितलं? मी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. कारण तुला ते जाणून घ्यायची गरज नव्हती बाळा. कारण मला वाटत होते की तू पैशांना नाही तर मेहनतीला महत्त्व द्यावेस. कारण मला वाटत होते की तू एक चांगला माणूस व्हावा, वारसदार नाहीस. कारण पैसा माणसाला भ्रष्ट करतो आणि मला तुला भ्रष्ट होऊ द्यायचे नव्हते. प्रिया कुजबुजली. मग तुम्ही त्या लहान अपार्टमेंटमध्ये का राहता? तुम्ही साधे कपडे का घालता? तुम्ही लक्झरी कार का चालवत नाही? मी हसले. कारण मला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नव्हती. कारण खरी संपत्ती दाखवली जात नाही. मी शिकले आहे की तुमच्याकडे जितके जास्त असते तितकेच तुम्हाला कमी सिद्ध करण्याची गरज पडते. म्हणूनच मी आज रात्री असे कपडे घालून आले होते. म्हणूनच मी गरीब असल्याचे नाटक केले. माझ्याकडे काहीच नाही असे तुम्हाला दाखवले. तर तुम्ही माझ्याशी कसे वागाल हे मला पाहायचे होते. मला तुमचे खरे रंग बघायचे होते आणि ते मी पूर्णपणे पाहिले. तेव्हा प्रियाची आई लाज, क्रोध आणि अपमानाने लाल झाली. ही एक थट्टा आहे. जर तुम्ही इतके पैसे कमवत असाल तर आम्हाला माहीत असते, अजयला माहीत असते. कारण मी त्याला माहिती होऊ दिले नाही. मी उत्तर दिले. कारण मी कधीच माझ्या नोकरीबद्दल बोलले नाही.
मी साधेपणाने राहते. मी जे पैसे कमवते ते गुंतवते, वाचवते आणि गुणाकार करते. मी ते दिखाऊ दागिन्यांवर किंवा महागड्या रेस्टॉरंटमध्ये शो ऑफ करण्यासाठी खर्च करत नाही. दिनेश रावांनी मुद्दामून घसा साफ केला आणि म्हणाले, तुम्ही आमच्या हेतूचा गैरसमज करून घेतला आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, गैरसमज करून घेतला तो कसा? जेव्हा तुम्ही म्हणालात की मी अजयवर भार आहे, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही मला 7,000 देऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याची ऑफर दिली, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? जेव्हा तुम्ही माझ्या कपड्यांवर, माझ्या नोकरीवर, माझ्या आयुष्याबद्दल प्रत्येक टिप्पणी केली, तेव्हा मी गैरसमज करून घेतला होता का? आता दिनेश राव आणि संजनाताई दोघेही शांत झाले. मी उभी राहिले. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी कदाचित कोणी तुम्हाला सांगितली नसेल. पैशाने सभ्यता विकत घेता येत नाही, पैशाने खरे शिक्षण विकत घेता येत नाही आणि पैशाने सहानुभूती विकत घेता येत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, कदाचित खूप आहे, पण तुमच्यात ती गोष्ट अजिबात नाही जी खरोखर महत्त्वाची आहे. संजनाताई रागाने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, तुमच्यात आहे का? तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, तुम्ही आम्हाला फसवले, तुम्ही आम्हाला मूर्ख बनवले. तेव्हा मी शांत स्वरात म्हणाले, मी तुम्हाला मूर्ख बनवले नाही, ते काम तुम्ही स्वतः केले. मी फक्त तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवण्याची संधी दिली आणि तुम्ही ते उत्कृष्टपणे दाखवले. प्रियाच्या डोळ्यात पाणी होते. सासूबाई, मला माहीत नव्हते. मला माहीत आहे की तुला माझ्या पैशाबद्दल माहीत नव्हते, पण तुला माहीत होते की तुझे आईवडील कसे आहेत. ते ज्यांना स्वतःपेक्षा कमी मानतात त्यांच्याशी ते कसे वागतात हे तुला माहीत होते आणि तू त्यांना थांबवण्यासाठी काहीच केले नाही. मी अजयकडे पाहिले. अजय, कृपया, मला आता शांत राहायची गरज नाही आहे. मी प्रियाच्या आईकडे शेवटचे पाहिले. तुम्ही मला 7,000 रुपये महिन्याची मदत देऊ केली होती, पण आता मी तुम्हाला एक काउंटर ऑफर करते. मी तुम्हाला आता 7 लाख रुपये देईन जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात की तुम्ही कधीही अशा व्यक्तीशी दयाळूपणे वागला आहात ज्याच्याकडे पैसा नव्हता. प्रियाच्या आईने आपले उघडलेले तोंड बंद केले आणि काहीच म्हणाली नाही. अगदी बरोबर, मी उत्तर दिले. तुम्ही करू शकत नाही, कारण तुमच्यासाठी लोकांचे मूल्य केवळ त्यांच्या बँक बॅलन्सवरून ठरते आणि हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. मी संपत्ती निर्माण केली आहे, तुम्ही फक्त ती खर्च करता. मी आदर कमवला आहे, तुम्ही तो विकत घेता. माझ्याकडे आत्मसन्मान आहे, तुमच्याकडे बँक खाती आहेत. मी माझी जुनी पिशवी उचलली आणि त्यातून माझे काळे प्लॅटिनम कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड बाहेर काढले. मी ते प्रियाच्या आईसमोर टेबलावर ठेवले. हे माझे कॉर्पोरेट कार्ड आहे, अमर्यादित आहे. या संपूर्ण डिनरचे पेमेंट मोठ्या टिपसह करून टाका. एका गरीब आणि साध्या आईकडून ही भेट समजा. प्रियाच्या आईने कार्डकडे पाहिले, जसे ते विषारी साप आहे, काळे, चमकदार, ज्यावर माझे नाव कोरलेले होते. पद्मिनीताई, क्षेत्रीय संचालक. मला तुमच्या पैशाची गरज नाही, मी तुटक आवाजात म्हणाले. मला माहीत आहे, पण मला तुमच्या दयेची गरज नव्हती. तरीही तुम्ही मला ती रात्रभर दिलीत. तर हे शिष्टाचार किंवा चांगल्या वर्तनाचे एक प्रतीक माना, जे तुम्ही युरोपमधील अनेक प्रवासानंतरही स्पष्टपणे शिकलेले नाही. तेवढ्यात वेटर आला. दिनेश रावांनी दुसरे कार्ड दिले, तेही डिक्लाईन झाले. दिनेश रावांनी रागाने बँकेत फोन करण्यासाठी फोन बाहेर काढला. संजनाताई लाजेने बसून राहिल्या. मग अजयने पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला थांबवले. मी माझ्या जुन्या पर्समधून आणखी एक कार्ड काढले. हे सामान्य नव्हते, हे धातूचे बनलेले जड काळे कार्ड होते, जे जगातील 1% कमी लोकांकडे असते. संजनाताईंनी ते पाहिले. त्यांचे डोळे विस्पारले. हे तर सेंट ऑरिन कार्ड आहे. ती कुजबुजली. बरोबर, मी उत्तर दिले. वेटरने ते काळजीपूर्वक घेतले आणि 2 मिनिटापेक्षा कमी वेळात तो परत आला. धन्यवाद पद्मिनीताई, सर्व काही व्यवस्थित झाले. मी उभी राहिले. माझा जुना पर्स आणि पिशवी घेतली आणि शेवटचे संजनाताईकडे पाहिले. रात्रीचे जेवण चविष्ट होते. जागेबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद आणि मला तुम्ही खऱ्या अर्थाने कोण आहात ते दाखवल्याबद्दलही मनापासून धन्यवाद. तुम्ही माझा खूप वेळ, खूप ऊर्जा आणि भविष्यातील अनेक निराशा वाचवल्यात. संजनाताईंच्या डोळ्यात आता फक्त राग होता. हे इथेच संपत नाही, त्या थरथरत म्हणाल्या. तुम्ही बरोबर आहात. मी हसले. पण तुम्हाला वाढदिवस, सण आणि कौटुंबिक समारंभात पाहावे लागेल. पण आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाहीन.
आता मी विचार करणार नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता. मला माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत असेल की मला माहिती आहे आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी पाहून ही आठवण ठेवाल. मी प्रियाकडे पाहिले. प्रिया, मी हळूच म्हणाले, तू तुझ्या पालकांसाठी दोषी नाहीस, पण तू इतरांशी कसे वागणार हे तू नक्कीच निवडू शकतेस. लक्षात ठेव, पैसा लोकांना परिभाषित करत नाही. नम्रता ही कमजोरी नाही आणि इतरांचा आदर करण्यासाठी काहीही खर्च लागत नाही. आणि जर तुला मुले झाली तर तुम्ही दोन नवरा बायको त्यांना लोकांचे हृदय पाहायला शिकवा, त्यांचे बँक खाते नाही. अजय माझ्यासोबत बाहेर आला. मी टॅक्सी बोलवली. अजयने मला मिठी मारली. आई, मला माफ कर. तुला माफी मागायची गरज नाही बाळा. ती तुझी चूक नव्हती. ती चूक त्यांची होती आणि थोडी माझीही होती, कारण मी त्यांचा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. अजय म्हणाला, आई तू जिंकलीस. मी मान डोलवली. हो, मी जिंकले, पण मला जिंकण्यासारखं वाटत नाही आहे. मी थकलेली आहे आणि दुःखी आहे, कारण ज्या गोष्टींची मी पुष्टी करू इच्छित नव्हते तीच झाली. काही लोक कधीच बदलत नाही. काही कुटुंबे तुटलेली असतात, भलेही त्यांच्याकडे कितीही पैसा असू दे. मी अजयला सल्ला दिला की त्याने प्रियाशी बोलावे, मर्यादा निश्चित कराव्यात, कारण जर त्याने आता हे केले नाही तर ते पुन्हा पुन्हा होईल. मी टॅक्सीत बसले. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला की मी त्या मोठ्या हॉटेलमधून अशी बाहेर पडले जणू एखाद्या युद्धातून आले आहे. मी त्याला माझ्या कथेचा एक छोटासा भाग सांगितला की मी गरीब असल्याचे नाटक केले होते. गरीब असल्याचं नाटक? तो मोठ्याने हसला. हे तर उत्कृष्ट आहे. ते लोक माझ्यासोबत वाईट वागले तेव्हा मला वाईट वाटले, म्हणून मी माझे खरे रूप दाखवले. त्यावर तो ड्रायव्हर म्हणाला, याने तुम्हाला सिद्ध केले की तुम्ही बरोबर होतात, नाही का? मग काही वेळात टॅक्सी माझ्या साध्या अपार्टमेंट इमारतीसमोर थांबली. तुम्ही इथे राहता? ड्रायव्हरने आश्चर्याने विचारले. मी होकार दिला. तो म्हणाला की बहुतेक श्रीमंत लोक महागड्या भागात राहतात. मी म्हणाले, मी एक सामान्य माणूस आहे, फक्त माझ्याकडे जास्त पैसा आहे, पण यामुळे मी वेगळी किंवा चांगली ठरत नाही. पैसा फक्त एक साधन आहे, ओळख नाही. मी त्याला भाड्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याला सांगितले त्याने आपला प्रामाणिकपणा जपून ठेवावा. तो दुर्मिळ आहे. मी माझ्या घरी पोहोचून शांतता अनुभवत होते. काही दिवसांनी प्रिया माझ्या घरी आली. तेव्हा मी दागिन्यांशिवाय एकदम साध्या कपड्यांमध्ये होते. तिने माफी मागितली आणि सांगितले की तिचे आईवडीलही गरिबीतून वर आले होते, त्यामुळे त्यांच्यासाठी पैसा म्हणजे सुरक्षितता बनली आहे. सासूबाई, मला तुमच्याकडून शिकायचं आहे. मला शिकवा की मी सन्मानाने कसं जगायचं. मी तिला सांगितलं, मी तिला शिकवू शकत नाही, हे तिला स्वतः शिकावं लागेल. तिला आंतरिक सत्याचा आवाज ऐकावा लागेल, ज्याला तिने इतकी वर्ष आपल्या आईवडिलांना खुश करण्यासाठी गप्प केले होते. ती निघून गेल्यावर मी माझ्या साध्या घरात बसून सूर्यास्त पाहिला. मला जाणवले की खरी दौलत ही नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे, तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा किती आनंद घेता, तुम्हाला किती शांतता अनुभवते आणि तुम्ही स्वतःवर किती गर्व करू शकता. प्रियाच्या आई संजनाताई आणि दिनेशराव यांच्याकडे लाखो रुपये होते, पण माझ्याकडे ही शांतता, हे खरेपण आणि अजयसाठी हे शुद्ध प्रेम होते आणि याने मला त्यांच्यापेक्षा खूप जास्त श्रीमंत बनवले होते. प्रेक्षक मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पद्मिनीताईंनी जे त्यांचे सत्य दाखवून दिले ते त्यांनी योग्य केले का? कॉमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.